जेव्हा तुम्ही हे मागे मध्ये एकदा बोललात की तुमच्या पक्षातले काही लोक तुमच्याकडे आले होते, ते सांगत होते की एजन्सीज चा आमच्यावर दबाव आहे किंवा तिकडून दबाव आहे, आम्ही भाजपबरोबर जायला पाहिजे होतं. मग ही त्याचीच परिणिती, त्याच गोष्टीचा हा एक भाग होता. राष्ट्रवादीतही तसंच झालं. ते नाही मला सांगता येणार, पण ही गोष्ट आहे की माझे काही सहकारी अस्वस्थ होते. या सगळ्या एजन्सीचा त्यांना त्रास होईल असं त्यांना वाटत होतं. ते आमच्याशी बोलत होते आणि त्यामुळं तिकडं जाणं म्हणजे ते हल्ली बोललं जातं वॉशिंग मशीन की तिथे कपडा टाकला की स्वच्छ बाहेर निघतो, तशी एक संधी आपल्याला मिळेल असं काही लोकांचं मत होतं. पण तुम्हाला असं वाटलं होतं काय की त्या भीतीने ते पक्ष सोडून किंवा पक्ष घेऊनच जातील? म्हणजे भुजबळ, मुश्रीफ, वळसे पाटील असे लोक गेले. असं आहे की ते गेले, ते अनेक वर्ष संघटनेत काम करत होते, त्यांना अनेक पदं आम्ही लोकांनी दिली आणि हे सगळं असताना सुद्धा त्यांनी हे प्रश्न माझ्या पुढं रेज केले होते. मी असं एकाचं नाव घेत नाही, काही लोकांनी त्याचं, आणि ते प्रश्न त्यांनी रेज केल्याच्या नंतर मला शक्य नाही, योग्य वाटत नाही हे सांगितल्याच्या नंतर त्यांनी हा निर्णय घेतला. नाही, पण तो निर्णय घेतला पवार साहेब, मग तुम्ही त्यांना थांबवलं का नाही? की तुम्ही त्यांना थांबवायचा प्रयत्न, तुम्ही नका जाऊ, ठीक होईल काही त्यांना आम्ही सांगत होतो मी हे करणार नाही आणि हे तुम्ही करणं योग्य नाही, कारण ते असण्याचं माझा अंदाज आहे की जी मॅटर टेबलवर आहे फक्त ते मोदींच्या विचारानं जातं म्हणलं ती फाईल कपाटात ठेवली जाईल टेबलवर, आणि आत्ताची समज नाही, उद्या त्यांना वाटेल त्यावेळेस कधी काढली जाईल. आणि त्यामुळं आजचं मरण उद्या गेलं असं कोणाला वाटलं तर त्यात चुकीचं नाही. म्हणजे त्यांच्या डोक्यावर ती कारवाईची तलवार नेहमी राहील असं मला वाटतं. आणि कोर्टाचं जावं लागेल, कोर्टाचा निकाल तो घ्यावा लागेल. आता काल वाचण्यात चालू माझ्या राज्य सरकारी बँकेची चौकशीच्या बाबतीत महाराष्ट्राच्या एका एजन्सीने चौकशी केली आणि त्याच्यात त्यांनी काही लोकांच्यावर काही नाही असा निष्कर्ष काढला. आता 2019ला तुम्ही लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेसही यशवंतराव सेंटरमध्ये त्यानंतर लोक तुमच्याकडे आले, तिकडे गेल्यानंतरही आले, तर त्यावेळेसही तुम्ही त्यांना म्हटलं की तुम्हाला, तुमचं असं म्हणणं होतं की त्यांनी तुम्हालाही घेण्याचा प्रयत्न केला, तिकडे तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला? नाही, त्याच्यापेक्षा ते आम्ही का करतोय, आम्हाला पर्याय नाही हे कटाक्षाने ते सांगत होते. आणि त्यांचं होत असं होतं, तुम्ही जर आहात तर आम्हाला सगळ्यांनाच त्या ठिकाणी कुठली चिंता करण्याची अवस्था राहणार नाही. तुम्ही तर एका विचारसरणीबरोबर तुमची हयात गेली, त्या विचारसरणीबरोबर तुम्ही कसे जाणार हेही तर त्यांना कळायला पाहिजे होतं. माझी अपेक्षा तीच होती. ठीक आहे, त्यांचा निर्णय घेतला, त्यांचा निर्णय घ्यायचा अधिकार आहे. मला जे योग्य वाटत होतं त्या रस्त्याने मी आहे आणि राहणार.